झाले ना. आज सगळ्यात मोठा एक चमत्कार आहे. संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या शैलीनं वेड लावणारे इंदुरीकर महाराज. मला सगळ्यात मोठं आश्चर्य वाटतं, पुढचा जो इंदुरीकर आहे तो सगळ्या बुद्धिमान लोकांना गार करणारा असेल ही माझी खात्री. कारण की गडावर शिकायला कृष्णा आहे आणि अतिशय सुंदर अभ्यास करतो. 23 वर्षामध्ये कृष्णासारखा मुलगा आमच्या गडावर आला नाही आणि उत्तम पद्धतीने अभ्यास करून माझ्यानंतर तो ज्ञानेश्वरीची धुरा सांभाळेल. म्हणून इंदोरीकरी महाराज, तुम्ही जे आयुष्यभर कीर्तन केलंय त्याचं पुण्य तुमच्या मुलाला मिळालं आणि तो बुद्धिमान निघाला. तुम्ही हलकट लोकांकडे का बघता हेच कळत नाही मला. टीका करणारी लोक ही सर्वसामान्य असतात, लहान असतात, बौद्धिकदृष्ट्या कमकुवत असतात. त्यांना वैभव सहन होत नाही, हत्तीचं वैभव सहन होत नाही आणि हत्ती आला तर लोकांना कळावं म्हणून भुकणारे पण पाहिजे. त्याच्यामुळं इंदुरीकरावर टीका करतात. जितकी जास्त होईल, ज्ञानोबा म्हणतात, तितका माणूस हा मोठा असतो. म्हणून येत्या नवीन इंदोरीकराचं आपण सगळ्यांनी स्वागत करा. ज्ञानेश्वरीतला तो भविष्यातला उगवता सूर्य आहे आणि अतिशय चांगलं शिक्षण आहे. आपल्या सगळ्याला कल्पना आहे, मी विनाकारण स्तुती करत नाही, पण खरंच आमच्या भगवानगडाचं भाग्य आहे इंदुरीकर महाराजांनी तो मुलगा देऊन ज्ञानेश्वरी भविष्यातलं माझं टेन्शन कमी केलं. आता महत्त्वाचा विषय आहे, पितृकार्यातलं सगळ्यात मोठं कार्य आणि अवघड मनाने केलं जाणारं मुलीला निरोप देणं आणि जिला आपण आपल्या रक्तातून वाढवलं तिचा आज तसा निरोपाचा दिवस आहे आणि आनंदाचा दिवस आईचा आहे की ती एक चांगल्या घरी चाललेली आहे. ज्ञानेश्वरी आज साहिलला भेटली. साहिलने ज्ञानेश्वरीचं कौतुक करावं आणि आपला वंश पुढं वाढवावा. माऊलीचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागं राहील. जास्त न बोलता आपल्याला सगळ्याला वेळ झालेला आहे. इंदोरीकर महाराजांना पुन्हा सांगण्यात, याच्यानंतर इंदोरीकर महाराज टीकेला उत्तर देऊ नका. आपल्या कीर्तनाने लोकांना उत्तर द्या. एवढा समाज जमून दाखवा, मग त्या लोकांनी इंदोरीकर महाराजांवर टीका करावी. आंधी आती